बकासूर महाराष्ट्राचा लाडका दक्षिण किसन बकासूरनं आणि माहिब्यानं सुट्टा निकाल घेतला गटाला आणि तरीसुद्धा गाडी सेमीला पाळली नाही. आणि याच मैदानात बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील दाखल झाला होता. बाब्यासोबत होता विठ्ठलनानांची नवीन खरेदी तेजा. तेजा आणि बाब्याने सुद्धा सुट्टा निकाल घेतला, पण निकाल दिला नाही. त्यानंतर जो बरेच दिवस आपल्या मैदानात दिसत नव्हता, आजारी होता, आजारपणातून बरा झाला आणि एक नवीन पायरा केला. आणि नवीन पायऱ्यात आपल्या मालकाला सणानिमित्त म्हणजे आता धुलवड येते, त्यानंतर धुलवड येते आणि रंगपंचमी येते, असे सणानिमित्त ज्याने आपल्या मालकाला गिफ्ट दिलं. त्याचबरोबर गावचा साज आज आपण पाहिलं तर पैरे महाराष्ट्रात एका टोकावून दुसऱ्या टोकावर कुठेही होतं, पण गावचा साज पहिल्यांदा जुळून आला आणि त्यांनी गुलाल घेतला. त्याचबरोबर 2 दिवसांनी मैदानात दहशत दाखवली आणि झाले 1 नंबरचे मानकरी ओपनच्या मैदानात ते सुद्धा. आणि सर्वात महत्त्वाचं, बकासूर मैदानात हारला, पण त्याच्या भावाने हवा केली आणि तो पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी झाला. मी कशाबद्दल बोलतोय तर मित्रांनो, काल एक साहेब केसरी 2025चं मैदान भव्यदिव्य ओपनचं मैदान पार पडलं आणि याच मैदानात बरंच काय घडले, नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओ जराही स्किप करू नका. तर मग वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. तर मित्रांनो, सर्व महाराष्ट्राचा लाडका, ज्याच्यामुळे आज बैलगाडा क्षेत्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात जगात जवळजवळ 14 ते 15 देशात आज बैलगाडा क्षेत्र पाहिलं जाते, ज्याच्यापर्यंत आज तरुणही सुद्धा पडायला लागले. असा महाराष्ट्र लाडका दक्षिण किसे रुस्तमेंद किसे बकासूर. आणि बकासूरसोबत होता काल माहिब्या म्हणजे आपला रुस्तमेंद किस जोड नाही तर कोरेगावकरांचा एक माहिब्या म्हणजे नवीन चेहरा काल बकासूरसोबत पाहिला. आणि माहिब्या आणि बकासूरच्या गाडीला जबरदस्त असा वेग लागला होता. या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता आणि ही गाडी नक्कीच आपल्याला गोलाला दिसली असती. गोलालाच नव्हे तर 1 नंबरची मानकं सुद्धा झाली होती. अशा जोडीत आपल्याला धमक पाहायला मिळाली गटाला. पण मित्रांनो, म्हणतातच ना की चांगला जोड जुळून फायदा नाही तर नशीबसुद्धा जुळून आलं पाहिजे. असं काहीसं घडलं बकासूर आणि माहिब्यासोबत. गट पळून आल्यानंतर माहिब्याच्या पायाला लागला आणि पायाला लागल्यामुळे सोज परत छातीपर्यंत भरत आली, म्हणजेच तो चक्क 3 पायावरती चालायला लागला असा माहिब्या. दुखापतीमुळे त्यांच्या मालकाने आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की गाडी सेमीला पाळवायची नाही. योग्य निर्णय घेतला, कारण आपल्याला मैदान खूप आहेत पण आपला नंदी महत्त्वाचा. आज एक मैदानानं हुकलं तर पुढे आगामी भरपूर मैदान आहेत. आजकाल मोठमोठी मैदानं होते. जयंत किसेचं 5 लाखाचं मैदान तुम्हाला माहितीच असेल. हेच नव्हे तर असे अनेक मैदानं आज या घडीला आज होणार आहेत, कारण आजकाल शेतकऱ्याला चांगले दिवस येत आहेत. त्यामुळे आपल्याला नंदी महत्त्वाचा आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि गाडी सेमीला पाळली नाही. हेच कारण होतं मित्रांनो, बकासूर आणि माहिब्याने सुट्टा निकाल घेऊन सुद्धा गाडी सेमीला पाळली नाही. त्यानंतर जो बरेच दिवस मैदानात दिसत नव्हता आणि अचानक आपल्या घाटावरती दाखल झाला होता, एंट्री मारली आणि लगातार गुलालात आहे असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. तो मित्रांनो नंदी शंकरपाटातला आहे, पण आज घाटावरती येऊन 3 फेऱ्याचं मैदानसुद्धा गाजवतोय असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. आणि त्याचसोबत आता महाराष्ट्राची लडकी विठ्ठलनाना बोधकर यांची नवीन खरेदी तेजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही जोडी जुळून आली. टॉपचा पायरा मित्रांनो जुळून आला. ही जोडी याच्या आधीसुद्धा पाहिली होती, पण कालच्या मैदानात एक टॉपचा पायरा जुळून आला आणि गटाला सुट्टा निकाल घेतला होता मित्रांनो. जवळजवळ 3 ते 4 टांग्यांचा निकाल अंतर असेल, पण म्हणतातच ना नशिबाने सुद्धा साथ दिली पाहिजे. असं काहीच या जोडीसोबत सुद्धा घडलं आणि सुट्टी करतानाच कुठेतरी गडबड झाली आणि सुट्टी मेकाच पाय पट्टीच्या पुढे पाडला. म्हणजेच बैलगाडा क्षेत्रातला एक नियम आहे की सुट्टीला पट्टी असते, त्या पट्टीच्या पुढे बैलाचा किंवा आपल्या नंदीचा किंवा सुट्टी मेकाचा पाय आला ना पाहिजे. आणि असंच काहीच घडलं, सुट्टी मेकाचा पाय पुढे आला आणि त्यामुळेच गाडी बाद करण्यात आली.
आणि सुट्टी निकाल घेऊन सुद्धा ही गाडी सेमीला पाळली नाही. निकाल रद्द केला नाही त्याला. हेच कारण आहे मित्रांनो. बाब्या आणि तेजाला सुट्टी निकाल घेऊन सुद्धा निकाल दिला नाही. त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा, जो बरेच दिवस आजारी होता, म्हणजे आपण जे मुंबईचं 4 चाकीचं मैदान पाहिलं, खासदार केसरी 2025, या मैदानात दोरलीचा हरण्या 622 याने सुट्टा निकाल घेतला होता. पण गाडीच निकाल घेतल्यानंतर गाडी पुढे गेली आणि कुठेतरी दगडे पायाला लागलं, म्हणजे जखम झाली पायाला, आणि त्यामुळे तो आजारी होता बरेच दिवस आणि आजारातून बरा झाला. आणि कालच्या साहेब केसरी मैदानात बऱ्याच दिवसानंतर आला. त्याच्यासोबत होता खरसुंडीचा बाब्या. हे जोडीसुद्धा मित्रांनो पहिल्यांदा जुळून आली होती. चांगला टॉपचा पायरा जुळून आला होता आणि या गाडीने काल गुलाल मिळाला. बऱ्याच दिवसानंतर आजारातून बरा होऊन आपल्या मालकाला गिफ्ट दिलं. म्हणजे मित्रांनो आता धुळवड येते आणि रंगपंचमी सुद्धा येते आणि त्यांच्या भागात हे दोन्ही सण खूप जल्लोषात साजरे करतात. आणि या सणासाठी त्यांनी आपल्या मालकासाठी गिफ्ट दिले. त्यांनी एका मुलाखतीचं बोलून सुद्धा दाखवलं. त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा, एक गावचा साज. आपण जर पाहिलं की तर आजकाल पहिले महाराष्ट्रात एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यात कुठेही होतात, पण 2 नंदी ज्यांना गुलाल भेटत नव्हता, बरेच दिवस चांगले पळत होते पण गुलाल भेटत नव्हता, आणि पहिल्यांदाच ही गावचा साज एकत्र जुळून आला आणि गुलालाचा मानकरी झाला. तो म्हणजे हरण्या, आणि हरण्यासोबत होता सोन्या. हरण्यासोबत एक नंदी होता मित्रांनो, त्याचं आता नाव आठवत नाही. तर हा साज गावचा साज पहिल्यांदा जुळून आला आणि गुलालास पात्र झाला. नक्कीच मित्रांनो, गावचा साज पहिल्यांदा जुळून आला आणि त्यांचा गगनाला मावेना असा आनंद झाला त्यांना. त्यानंतर मित्रांनो, याच मैदानात साहेब केसरी मैदानात 2 दोषांनी आपले दहशत दाखवली. म्हणजे स्वराजचा जलवा काल पाहायला मिळाला मित्रांनो. पण मित्रांनो 2 दोषे म्हणजे स्वराज आणि जलवा ही जोडीसुद्धा पहिल्यांदा जुळून आली आणि 2 दोषांनी ओपनच्या मैदानात कमाल केली आणि एक नंबरची मानकरी झाली मित्रांनो. जबरदस्त असा वेग लागला होता या गाडीला आणि गटाला आणि सीमेला बाईक ड्रायव्हर यांनी ही गाडी चालवली होती आणि त्यांनी सकाळी सांगितलं होतं की ही जोडी आज काहीतरी करेल. आज या जोडीकडून आपल्याला काहीतरी अपेक्षा असेल म्हणजे, आणि ते सिद्ध करून दाखवलं. गटाला आणि सीमेला बाईक ड्रायव्हर यांनी गाडी आणली. तर फायनल अक्कू ड्रायव्हर यांनी सुद्धा जबरदस्त अशी गाडी चालवली आणि फायनलची 1 नंबरची मानकरी सुद्धा झाली. तर मित्रांनो 2 दोषांनी ओपनच्या मैदानात कमाल दाखवली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बकासूर. दशमीमध्ये कसं श्री बकासूर गुलालास पात्र नाही झाला, गुलालापासून वंचित राहिला दुखापत झाल्यामुळे माव्याला. पण त्याच्या भावाने म्हणजेच राजधानी एक्सप्रेस बालमा हा मित्रांनो गुलालास पात्र झाला. गुलाल काल आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच भावासाठी तो पळाला म्हणावा लागेल. भाव गुलालापासून वंचित होता पण तरीसुद्धा बालमाला काल गुलाल भेटला. यातच बकासूर प्रेमींना आनंद आहे. तर मित्रांनो, या सविस्तर व्हिडिओबद्दल आणि साहेब केसरी मैदानाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. गुलालास पात्र झालेल्या सर्व नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. चालतं मी भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.